तर 2006 मधील मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आता स्थगिती दिली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। मुंबई हायकोर्टानं 12 आरोपींना निर्दोष सोडलं होतं, मात्र या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे। मुंबई हायकोर्टानं सर्व दोषींना निर्दोष सोडल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारनं आव्हान दिलं होतं आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, सागर अगदी बरोबर आहे। खरं तर काही वेळापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारकडून मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिलेला होता त्या विरोधामध्ये अपील करण्यात आलेलं होतं। राज्य सरकारचं म्हणणं होतं की या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती पुन्हा एकदा करण्यात यावी आणि मुंबई हायकोर्टानं ज्या 12 आरोपींना निर्दोषपणे मुक्त केलेलं आहे त्यांच्याकडे सबळ पुरावे नसल्या कारणानं मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिलेला होता त्या विरोधामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारकडून गेल्या 3 दिवसांपूर्वी अपील करण्यात आलेलं होतं। त्यावरती आज न्यायमूर्ती सुरेंद्र यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडली आणि सुप्रीम कोर्टानं बॉम्बे हायकोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालाला स्थगिती दिलेली आहे। आता खरं तर जे 12 आरोपी निर्दोष सुटलेले होते त्या 12 आरोपींना नोटीस जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडून इश्यू करण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून कारणं जी आहे ती मागवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी जी आहे ती सुरू होणार, यामध्ये काही शक्यता खरं तर आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टानं आज निकाल देताना बॉम्बे हायकोर्टानं जो निकाल दिलेला होता तो त्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे या 12 आरोपींना आता नोटीस दिल्यानंतर पुढची चौकशी जी आहे ती नक्की कशा पद्धतीनं होते खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र राज्य सरकारला हा खूप मोठा दिलासा म्हणावा लागेल की राज्य सरकारनं लवकरात लवकर अपील जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये केला आणि तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आलेली होती। मात्र त्यावरती आज सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या बाजूने खरं तर निकाल दिला हे म्हणावं लागेल, कारण मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिलेला होता निकालाला स्थगिती दिलेली आहे आणि 12 आरोपींना नोटीस जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडून इश्यू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। सागर, नक्कीच प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।